आज आपल्यासोबत या ठिकाणी युवा नेतृत्व आदित्य माहीमकर आहेत. नक्की यांचा विषय काय आहे आपण जाणून घेऊया. आपला बेसिकली युवा से युवा फाउंडेशनमध्ये माझ्याकडे खूप वर्ष समाजसेवा जे मी करतो आहे, 500च्या वर लोक आम्ही इलेक्शन लढवतो आहे. कारण भरपूर लोक त्रस्त आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांचे समाधान होत नाहीत. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की एक मोहीम जो आपल्या देशात चालू आहे, आत्मनिर्भर व्हायचं, आत्मनिर्भर भारत, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं लोकांना की तुम्ही एकत्र या, जुळा आणि तुम्हाला सरकाराशी डोळ्यात डोळा घालून बोलायचं असेल तर तुम्ही स्वतः इलेक्शन ह्या लोकसभेचं तुम्ही लढा. आणि सगळ्यांनी त्यांचा होकार दिला आणि आपण सगळे लागलो तयारीला. आणि टेक्निकल फेलियरमुळे स्पेशली ऑनलाईन फॉर्म आम्ही भरू नाही शकलो. मंडे ट्यूजडे हा जो आहे हे पॉलिटिकल पार्टीजना दिलं. वेनेसडे सुट्टी होती आणि गुरुवारी लोकांची आशा निराशामध्ये बदलली. तरी मी सगळ्यांना एक मोटिवेशन मी ठेवलं त्यांच्यामध्ये आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फ्रायडेला आम्ही सगळे उतरू एकत्र आणि फॉर्म भरायला जाऊ. हा एक टेक्निकल आणि मोठा फेलियर आहे आणि तरी आम्ही आज इथे मोठ्या प्रमाणात जमलेलो आहेत आणि आतापर्यंत आम्ही एक 10-15 फॉर्मच भरू शकलो आहे. गव्हर्मेंटचा तुम्ही बघायला गेलं तर टायमिंग 10 ते 6 आहे जॉबचा, गव्हर्मेंट जॉबचा. तर फॉर्म भरायला 11 ते 3 का? जेव्हा तुम्हाला 20 मिनटं लागतात एक फॉर्म भरायला, तर तुम्ही एवढ्या कमी टायमामध्ये कसं काय करू शकता एवढे कॅन्डिडेट कंप्लीट? अच्छा, तुम्हाला एवढं पण माहिती आहे की एवढे फॉर्म निघून गेले आहेत, तर तुम्ही काय तयारी केली? सो दिस इज प्युअरली अ सिस्टम फेलियर. म्हणून आम्ही स्वतः फिजिकली इथे उतरलो आणि ह्यावेळेस आम्ही शिकलो आणि हात वाजवून घेतले. कारण वी आर नॉट वेटरन पॉलिटिशियन्स अँड वी आर नॉट पॉलिटिशियन्स ॲट ऑल. तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रात मोठ्या ताकदीने उतरून आता, कारण आम्ही शिकलो, तर आम्ही मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट उतरवू आणि इलेक्शन लढवू. आता आपण हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मुंबई महानगरपालिका व इतर जे शासनाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत या लोकांना या निवडणुकीच्या कार्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे काय नागरिकांचे की नाही गैरसोय होते, त्यांच्या पायाभूत सुविधाकडे लक्ष देत नाही. तर या संदर्भात आपण काय आवाज उचलणार काय? मी तेच म्हणतोय तुम्हाला की हा सिस्टम फेलियर आहे. हा सिस्टमचा जो फेलियर झालेला आहे, आम्ही हे शिकलो आहे आता. आणि पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही पहिलंच आपला आपलं त्यांना मत मांडून ठेवणार अधिकाऱ्यांच्या समोर आणि विल मेक शुअर की आम्हाला जेवढे कॅन्डिडेट टाकायचं आहे त्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे. मुंबई निवडणूक आयोगामध्ये जी भरती प्रक्रिया करावी अशी आपल्याला वाटते का युवकांची? हो, केलीच पाहिजे. वाय नॉट? आणि ही युवा पिढीच पुढे आली तर आपल्यासाठी चांगलं आहे. आणि खालच्या स्तरावरनं लोक लढलीत आणि आलीत तर त्यांना माहिती आहे की खरे प्रॉब्लेम्स काय आहेत, लोकांची त्रास काय आहेत, तर त्याच्यावर ते कामं करतील आणि लोकांना चांगलं सोय करून देतील.